पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट आहे खेळाडू पॉइंट रिजन मध्ये. काहींचा काळजाचा ठोका चुकला होता. जे खुर्चीवरती बसले होते त्यांची खुर्ची सरकली होती आणि इथे मात्र निघून जातोय. काहींच्या बोटाला तर काहींच्या मनाला चटका दिलाय. पॉइंट रिजन मध्ये पहिला चौकार. काय दगदग वाढली. येस अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर क्रमांक 2. पहिला चेंडू ड्राइव्ह केलाय आहे खेळाडू त्याच्या आवाकाच्या बाहेर. दुसरा खेळाडू पोहोचतोय तोपर्यंत डाऊन दी ग्राउंड अप्रतिम फटका. केतन मात्रेच्या बॅट मधून येतोय चौकार. त्याच्या समोर आपण पाहिलं सध्या मात्र गोलंदाजीसाठी पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा श्रीमंत अर्थातच गणेश सुरेश शिंदे आयकॉन खेळाडू गोलंदाजीसाठी. पहिला चेंडूवर चौकार. गोलंदाजीवर ओहो चांगला चेंडू हाताला होता. याआधी पहिला चेंडू तुम्ही असाच पहिला स्क्वेअर कट खेळला होता. खेळाडू ऑलरेडी बॅकवर्ड पॉइंटला तैनात होता. या अशा चान्सेसला बॅट्समन अडकण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून की काय अवे फ्रॉम दी बॉडी गुडलेन स्पॉट वरती चेंडू बाहेर ठेवलाय जेणेकरून बॅट्समन स्क्वेअर कट मारेल फसू शकतो. आणि सध्या डोक्याचा खेळ चांगला चालू आहे. अगदी टॅप करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना गणेश सुरेश शिंदे पाटण तालुक्याचं नाव आज मात्र NMPL मध्ये गाजवले. अगदी अनुभव आहे. व्यावसायिक गटामध्ये सातत्याने खेळत असताना अगदी पहिल्या चेंडूवर चौकार आला. तदनंतर पाहिलं तर केतन म्हात्रे यांच्यासारख्या मातबर फलंदाजाला शांत ठेवलंय. अगदी का माझं नाव टॉप 5 मध्ये घेतलं जातं. पश्चिम महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू. सहमत आहे. चांगला चेंडू हाताला होता. लॉंग शॉपला चेंडू मात्र निघून जातोय. नशिबाचा 1% खिशात ठेवावा लागेल. वाट शोधली आहे. बॅटिंग करणारी टीम बोलत असेल धावा येऊ देत कशाही येऊ देत. लॉंग स्टॉपला येतोय चौकार. मात्र गोलंदाजी अप्रतिम राहिले. पहिला चेंडू सरळ बॅटीने ड्राइव्ह केला होता. त्यानंतरचे दोन्ही चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवले अवे फ्रॉम दी बॉडी. आणि त्यानंतरचा चेंडू आपण पाहिलं तर यॉर्कर वाईडिश टाकण्याचा प्रयत्न. धाव संख्या आहे 17-17. चांगली मॅच होते. मॅच एका साइडला जात नाहीये. मॅच मध्ये कभी खुशी कभी गम असं आतापर्यंत शिंदे. यावेळी देखील सुरेख फटका. शॉट पूल केलाय. वन बाउन्स मस्तक पे दस्तक देती हुई निघून जातोय 4 धावेसाठी. निर्णय आधी घ्यायचा असतो. चेंडू गेल्यानंतर पुढे आलेला निर्णय चुकीचा ठरला आणि चेंडूने ठरवलं सीमारेषे बाहेर जाऊयात. गेला तो चौकारासाठी आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम मातोश्री 11 या संघाची धावसंख्या जाते 23 या आकड्यावरती. 23. महत्वाची गोष्ट आहे लव सर विकेट अजून आली नाहीये. जर पार्टनरशिप होतीये तर डोकीडुकी ठरतेय आणि विकेट आली नाही तर धावांचा पाऊस पडायला कमी राहणार नाहीये. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या तर मात्र त्याच्या समोर उभा आहे. स्विच करण्याचा प्रयत्न. सुरेख वाट शोधली आहे. आपल्या वाटा आपल्याला शोधाव्या लागतात. रुलेल्या वाटेवरती प्रत्येक जण जातो. ती मळालेली असते. ही वाट त्यानं चालू केली आणि ही वाट त्याने शोधून काढले. येतोय 4 धावेसाठी चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते 28-28. लॉस ऑफ दी 1 विकेट ही सध्या मात्र धावसंख्या आहे मातोश्री 11. विकेटचा फटका चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंट 30 वर्तुळाच्या आतमध्ये आणि त्याचाच फायदा अगदी घेतला गेलाय केतन म्हात्रे यांनी. चौकारांनी अगदी धावा पुढे नेत असताना परंतु केतन म्हात्रे अगदी यांची विकेट मात्र या सामन्यामध्ये महत्वपूर्ण असेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट काय असतं. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातो. कदाचित फसू जाऊ शकतो. फेकी अप्रतिम आहे. दुसरी धाव लगेच कॉल दिला केतन म्हात्रेने. नकार दिला. दुसरी धाव संकटामध्ये होती आणि दुसरी धाव जर घेतली असती तर कदाचित केतन मात्र स्ट्राईकला सापडला असता. पण त्याने लगेच पाहिलं आणि नकार दिला. कारकिर्दीमध्ये एक वेगळा अनुभव घेऊन जाणारा हे षटक मात्र त्यांना पाहायला मिळेल. वेगवान गोलंदाज. यावेळी सुरेख फटका. ज्या वेगाने आलाय त्याच वेगाने उचललाय आणि फेकून दिला आउट ऑफ दी पार्क. या मैदानाच्या बाहेर धाडलाय चेंडूला. फेकून दिला उचलून. केतन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय धमाका. अप्रतिम षटकार आहे. वॉर्डर रिप्ले टेलिकास्ट. रिप्ले पहा. प्रेमात पडाल तुम्ही या फटक्याच्या. उचलला आणि फेकून दिला सरळ बॅटीने. स्वागत केलंय या उन्हातानामध्ये. स्वागत केलंय गोलंदाजाचं.
चुकी झाली मित्र म्हणून अगदी स्लॉट मध्ये टाकला चेंडू आणि केतन मात्र यांच्यासारख्या मातब्बर फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारचा चेंडू हाताळू शकत नाही. अगदी पहिल्या चेंडूवर 6 धावा जरूर दिल्यात, परंतु अक्षय मोरे पुनरागमन करावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी अगदी संधी प्राप्त होते. एका चेंडूवर अगदी फलंदाज हवी ठरतो तर एका चेंडूवर गोलंदाज, परंतु समोर जर पाहिलं तर केतन म्हात्रे आहेत, अक्षय मोरे पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतील ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा बॅटच्या रडामध्ये क्रॉस बॅटेड खेळला, एक धावच कंप्लीट केली जाऊ शकते, एकाच धावेती समाप्त. तुषार चव्हाण YKCC दाबेभवन गावचा खेळाडू, अगदी अंतिम षटक असेल, स्लॉग ओव्हरचं षटक दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण. पहिला चेंडू तुषार चव्हाण यांचा पहिला चेंडू फुल टॉस, आणि फुल टॉस चेंडूवर फुल टॉल वसूल केला जाईल. चेंडू अगदी सीमारेषा बाहेर जात असताना अगदी पंचांचा इशारा येतोय. यस, बिमरची मागणी केली जाते. बॅटर रिव्ह्यू आहे, हा बॅटर रिव्ह्यू आहे. सो फलंदाजानं घेतलेला रिव्ह्यू यावेळी थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक केला जातोय. सर सांगतात की या स्पर्धेतील पहिला 9 चेंडू आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू फ्री हिट. यावेळी देखील सुरेख फटका उचलला, फेकून दिला. रुकना हमें आता नहीं आणि झुकना हमने सीखा नहीं, मैं झुकेगा नहीं, मैं रुकेगा नहीं. अप्रतिम फटका. महाराष्ट्राचा बायकर मॅन सध्या बॅटिंग करतोय, केतन म्हात्रे, आणि त्याच्या बॅट मधून आलेला या षटकारानं संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचवली आहे 61 या आकड्यावरती. आणि केतन म्हात्रे या मॅच मध्ये आग लावतोय, वैयक्तिक बॅटिंग तो करतोय. 44 या धावसंख्येवरती पहिली 50 या स्पर्धेमध्ये येईल का? निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये वाकलन गावचा सुपुत्र आणि महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे पहिल्या 50चा मानकरी होईल का? 44 धावा सध्या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. आग लावले या उन्हामध्ये, बॅट तळपले केतन म्हात्रेची, आणि सध्या मात्र तो हात धुवून मागे लागला गोलंदाज तुषार चव्हाणच्या. तुषार चव्हाणला कमबॅक करून दाखवावा लागेल या मॅच मध्ये. यावेळी देखील फुल टॉस, आणि पुन्हा एकदा निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 ची 50 केतन म्हात्रेच्या नावावरती. केतन दादा बॅटवर करायचे, प्रत्येक जण आदराने टाळ्या वाजून त्याचा सन्मान करतोय. केतन म्हात्रेच्या नावावरती प्रत्येक जण आदर